नहीं तो कभी नाही. अभि गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. तर निखिल एक विध्वंसक विनाशनाशक असा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग निखिल पहिला चेंडू निखिल ओ हो व्हॉट अ कमबॅक. क्लास वन गोलंदाजी निखिल पहिल्या चेंडूवरती मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. अभि काय गोलंदाजी आणि काय जल्लोष. कारण की निखिलची विकेट तेवढी मोठी असते. कारण निखिलला एक हाती सत्ता मिळवण्याची सत्ता आहे. ज्यावेळी निखिल फलंदाजी करतो ना तेव्हा मात्र एक हाती सत्ता मिळवतो षटकांच्या हाती. परंतु अभि बिरमणी संघ काय क्लास वन गोलंदाजी करताना पण अभि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. निखिलची घेत असताना विकेट गिरता हुआ संगीत बसता हुआ डीजे. संघ नौका फलंदाज सुधीर. पुन्हा एकदा ओळ्या मैदानाच्या दिशेने अभि सज्ज होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सुधीर इथं क्लास दाखवताना पाहायला मिळतं. क्रॉस द लाईन खेळून काढला आणि दाखवून देतोय निखिल जरी आउट झाला तरी हम भी किसी से कम नाही. मतलब प्रयत्न करणं सोडत नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना पाहायला मिळतं घोडे पारूड संघ. चौकार येताना पाहिलं श्री गणेशा केला गेला. चौकाने 4 धावा नक्की येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट जरी आला तरी दुसऱ्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. सिल्वर फॅशनचे सर्व आदरणीय सन्मान्य भरत मोरे महाडवरून मॅच पाहतात. त्यांनी अभिसाठी निखिलच्या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. नक्कीच सिल्वर फॅशनचे मालक महाड येथे त्यांचा शोरूम आहे सिल्वर फॅशन. भरत मोरे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक अभियाना. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. वेट अँड वॉचची भूमिका घेतली गेली. तदनंतर मात्र नक्कीच विकेट डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. माफ करा. पुन्हा एकदा चांगला चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेत्रात आहे सूरज. ओ हो व्हॉट अ एफर्ट. क्लास वन मॅग्निफिसेंट सूरज मोरे चमकताना पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या काय 1 हँडेड झेल घेतला. स्वतःला जणू काही झोकून दिलं त्या जेलवरती. आणि या विकेटसाठी ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे. पुन्हा एकदा वळूया. अभि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आमच्या बिरमणी गावचे मंगलाताई अनिल खाडगे यांच्याकडून गावावरून येथे नक्की 200 रुपयाचं पारितोषिक अभि आणि जो निखिल आता प्रथम विकेट घेतला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा विकेटचं बदल काय अभि गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. 3 विकेट नक्की दोन जाताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आणि गावावरून सुद्धा मॅच पाहतात नक्कीच आमच्या गावची लाडके सरपंच म्हणजे गावचे प्रथम नागरिक सौ मंगलाताई अनिल घाडगे यांच्याकडून सुद्धा अभियाच्या गोलंदाजीला आणि निखिल यांच्या घेतलेल्या पहिल्या विकेटला रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक.
झेल दान केला तरी पण दुहेरी धाव नक्की अर्जित केली. धावपटलावरती धावसंख्येत 2 ने वाढ होते. गीतेश गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक गीतेश यांना नक्कीच पाचारण केले. कर्णधाराने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण केली होती. रोहन थोडेसे बीट होताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न सचिन, हा सुद्धा गावावरून आलेला घोडेपारूड संघ गाव ते मुंबई हा प्रवास केला आपल्या संघासाठी. प्रतिष्ठा पणाला असेल गावागावांची, प्रतिष्ठा पण असेल बिरमणी गावाची, तर दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठा असेल घोडेपारूड या संघाची. कोण जिंकणार, काय होणार, काय बिघडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. जंगल हो या मैदान, जीतेगा वही जो जी जान से लढेगा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळते. गीतेश अप्रतिमाशी गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिरमणी संघ चांगला फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गीतेश सज्ज होताना पाहायला मिळते. आतापर्यंत डॉट चेंडूची खेळी करताना पाहायला मिळतोय गीतेश. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मारण्याचा प्रयत्न, बॅट्समन चेंडूचा संपर्क नाही, लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटला ते अर्जित केली जाते 7 धावा. पुन्हा एकदा हम साथ साथ है की जो जीता वही सिकंदर, कोणती मूवी रिलीज होणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गीतेश येताना पाहायला मिळते. आता मात्र छोटासा कलाकार गोलंदाजी फलंदाजीवरती असेल स्वप्नील. टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक असेल प्रणित, प्रणितला हाय बाय करत प्रणित राहिला दूर, चेंडू गेला भूर, येतोय चौकाराचा दूर. पुन्हा एकदा 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत 4 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येत धावपटल्यावरती होते 11 धावा. पुन्हा एकदा पूर्ण केली, ते मात्र चुकी करताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्येत 2 ने वाढ होतीये. अक्षय घाडगे होते चेंडू खाली, कदाचित थोडस बीट होताना पाहिलं. धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्या होते 1 शॉट. ओके 1 शॉट, धावसंख्या होते 12. दोन षटकाचा खेळायला संपुष्टामध्ये 2 षटका, धावसंख्या 12. तर तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. सचिन मोरे उर्फ बाबू यानं मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी पाचारण केलं. आता बाबू काय गोलंदाजी करणार, माईक सचिन मोरे गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळत आहेत. तर तिकडे पाहिलं तर सचिन गाव टू मुंबई हा प्रवास करतात, मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करणार सचिन, ज्या पद्धतीने अभि गीतेश यांनी चांगली गोलंदाजी केली त्या पद्धतीने नक्कीच गोलंदाजी करणार. कारण जिंदगी की ठोकर ने एक ही सबक सीखा है, रास्ता कैसा भी हो सिर्फ अपने पैरों पे भरोसा रखो. कोण इथे मात्र नक्की सचिन की सचिन टू सचिन. पहिला याच्यावरती आघात चढला रोहन असेल चेंडू खाली, इथे मात्र दोघांना हाय बाय करत चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. थोडीशी घाई केली, रोहन चेंडूवरती उभं राहणं गरजेचं होतं आणि मात्र हात चौकार येताना पाहायला मिळतोय. आदरणीय सन्मान विठ्ठलजी कदम साहेब सोनारगावचे सुपुत्र, आदरणीय सन्मान शांतारामजी कदम साहेब सोनारगावचे सुपुत्र यांचा सुद्धा नक्की आपल्या व्यासपीठावरती आगमन झाले. सर विनंती असायला वडायचं आणि असं नसतं व्हायचंय. इथे मात्र नक्की डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, बिरमणी संघ वेळेचं थोडंसं बंधन असेल आपल्याला, आयोजकांना सहकार्य करायचं अशी विनंती असेल आपल्याला. प्रयत्न करताना चुका होतात, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. इथे चुका सुद्धा पाहिले, अनुभव सुद्धा येतात आणि यश सुद्धा संपादित करताना पाहायला मिळेल का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा इथे मात्र सचिन वरती प्रति हल्ला चढवला जातोय. प्रणित चुकी करताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा हा चेंडू जातोय बाउंड्री लाईन वरती चौकार येताना
सचिन पुन्हा एकदा सचिन टू सचिन समीकरण रंगताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा ब्रॅच लागली गेली. यष्टी रक्षक मात्र चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल का आणि विकेटचा पतन होताना पाहायला मिळत आहे. नक्की धावचीतच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. स्वप्नील सचिन मोरे चांगली गोलंदाजी चांगला कमबॅकच्या पद्धतीने बोलला होताना पाहायला मिळते. ज्याबद्दल वाघ जरी जखमी झाला ना तरी आयुष्याला कंटाळत नाही. थांबतो वेळ जाऊ देतो पुन्हा 30 दशक तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण प्रसंगामध्ये सुद्धा सांगा मी अजून हारलेलो नाही. मी माझी हिंमत सोडलेली नाही. सचिन मोरे चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतं. ज्याबद्दल बोलताना रखरखत्या उन्हाळ्यात गुळ मोहर जेव्हा एकटाच भरतो त्याला बघून कळतं की भरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. म्हणून जिथे परिस्थिती गंभीर तिथे कोण उभा राहणार खंबीर आणि ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच मैदानामध्ये किंमत हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असतं. पुन्हा एकदा सचिन सज्ज होताना पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक करताना पाहायला पुन्हा एकदा सचिन टू सचिन हे समीकरण रंगताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेत चढवलेला चेंडू रोहनला हाय बाय करत. मित्रांनो काळजी घ्या एकमेकाला धडकू नका. क्रिकेट आजचं उद्या खेळता येईल आणि हा पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला विनंती असेल घोडेपावड संघ थोडं स्पीडअप घ्यायचं. बिरमणी संघ जरा सलामीची जोडी मार्गस्थ करा. बिरमणी संघ आपल्याला सुद्धा विनंती केली जाते सलामीची जोडी मार्गस्थ करायची आहे. तसेच घोडेपावड संघ विनंती असेल आपल्याला सुद्धा वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल 4 मिनिटं आतापर्यंत होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मार्गस्थ होताना पाहायला मिळते. एका बाजूला अभि तर दुसऱ्या बाजूला गीतेश. चला स्पीडअप घ्यायचं. अभि आणि गीतेश सलामीची जोडी 18 चेंडू आणि 27 धावा केल्या. घोडेपावड संघाने 18 चेंडू 27 धावा. विजयासाठी लक्ष असेल बिरमणी संघाला. 18 चेंडू 28 धावा. सलामीची जोडी मार्गस्थ होताना पाहिलं. एका बाजूला कर्मवीर तर दुसऱ्या बाजूला धर्मवीरची जोडी म्हणजेच एका बाजूला अभि तर दुसऱ्या बाजूला गीतेश. काय घडणार काय बिघडणार ज्याबद्दल बोलता. जिस दिन अपनी मेहनत का सिक्का उछलेगा ना हेड भी अपना और टेल भी अपना. या सामन्यामध्ये करणार कोणाची मेहनत लयाला येणार कोण जिंकणार आणि कोण मात्र या सामन्याचा निर्णायक विनर होणार. कारण की बोलत तुमची हार जोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःशी हारत नाही मग सेल्फ कॉन्फिडन्स नाव आत्मविश्वास नावाचा वजीर. येस सर आत्मविश्वास नावाचा वजीर जोपर्यंत तुमच्याकडे आहे ना तोपर्यंत मैदानामध्ये तुम्हाला हार नाही. बोलूया मैदानच्या दिशेने पुन्हा एकदा निखिल सज्ज होताना पाहिलं होतं. अभि टू निखिल. पहिला चेंडू फिरकीचा जादूगार निखिल डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो. अभि आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळला होता. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी निखिल. फलंदाजच्या जोरावरती अधिराज्य गाजवताना पहिल्या चेंडूवरती बीट झाला. पुन्हा तेच समीकरण अभि टू निखिल. पुन्हा एकदा चांगली फिरकी पाहिला. येस इट इज वाईट. पंचांचा वाईटचा इशारा येतो. येस पंच अमित सर यांच्या मार्फत वाईटचा इशारा दिला गेलाय. धाव संख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. श्री गणेशा गेला वाईटच्या स्वरूपात. पुन्हा आठवूया श्री गणेशाला 4 वेद
6 शास्त्रे, 18 पुराणे, 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अधिदाताला म्हणजेच गणराला पुन्हा एकदा स्टेजच्या नो मॅथलँड मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षणाला हाय बाय करत चेंडू जातोय हाय हँडसम स्टाईल मध्ये. अभि यांच्या बॅट मध्ये येतोय खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. पुन्हा एकदा अभि क्लास 1 फटकेबाजी. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा अभि यांच्या बॅट मध्ये होते उत्तुंग लांब क्लासिकल मॅग्निफिसंट षटकार ब्रँडेड बाय अभि. डीजे क्लास 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळतो अभियांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा विरकावून दिला. क्षेत्ररक्षण असेल का पाहणं गरजेचं आहे. धेलची संधी असेल आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अभि चांगली खेळ करत होता परंतु मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अभि यांची खेळ संपुष्टात. विकेट 14 चेंडू 17 धावेची गरज असेल. या विकेटसाठी ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत. डीजे डीजे धन्यवाद. ओळे मैदानाच्या निखिल पुन्हा अभि यांची विकेटचं पतन होताना पाहायला मिळतात. प्रणित नौका फलंदाज अक्रॉस द लाईन घेऊन काढलाय आणि हा चेंडू जातोय प्रणित यांच्या बॅट मधून. हा सुद्धा येतोय खणखणीत हाय हँडसम स्टाईल मध्ये चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 15 धावा होताना पाहायला मिळतात. ची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा क्लासिकल फटका. प्रणित काय हँडसम स्टाईल मध्ये काय फटका सजवला गेला. डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा सुद्धा येतोय आणि निखिल खूपच मागणं ठरताना पाहायला मिळतोय. धाव संख्या होते 19 धावा. 19 आकडा आठवलं मिळतो. नक्की आपल्याला आठवलं तो महाराजांची जयंती ज्यांच्याकडून आपण काय शिकलो. माती वेचिली आम्ही स्वराज्य मोती, भिडवली आम्ही रणांगणाची छाती, रोखिली आम्हीच वादळांची गती आणि भगव्याच्या अभिमानास्पदी श्वासातून एकच नाव आहे ते म्हणजे राजे शिवछत्रपती. मानाचा मुद्रा ऐकूया डीजे मार्फत. नंतर महाराजांना मुद्रा देणार एक आपण गीत नक्कीच ऐकूया. 19 धावा झाल्या बिरमणी संघाच्या. आता विजयासाठी लक्ष असेल. 12 चेंडू 9 धावेची गरज. 12 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा गीतेश आणि प्रणित बंधूंची जोडी. पुन्हा एकदा बडे मिया छोटे भैया पाहायला मिळतंय. काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. लोअर फुलटॉ चेंडू होता आहे. थोडासा लेझी पाहायला मिळाला गीतेश यांच्याकडून. जर हा फटका सजवला असा धावची संधी असेल का चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि हा थ्रो पाहिला तर थोडासा विचार विनिमय करणारा थ्रो होता. गीतेशला हा चेंडू फुलटॉस होता. कदाचित यावरती प्रहार केला असता पण गीतेश शेवटच्या क्षणापर्यंत आपली विकेट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि चांगला 2 धावा नक्की अर्जित केल्या. धावसंख्या 21 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल. 11 चेंडू 7 धावेची गरज. नक्की ज्या बदलला ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनी बाळगलेले विजयाचं स्वप्न कधी मोडू नका. पावलं पावली येतील खूप सारे कठीण प्रसंग परंतु जिंकल्याशिवाय मैदान सोडू नका. पुन्हा एकदा गीतेश काय करतोय कळत नाही. कदाचित छोट्या मुलं जेव्हा बॉल टाकतात आणि आपण जेव्हा हळुवारपणे खेळून टाकतो ना गीतेश थोडासा तसाच पाहायला मिळतोय. लेझी गीतेश. मोठे फटके खेळावे लागतील का गीतेशला. येस हा फटका खेळायची गरज असेल. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला. रनआउटची नामी संधी असेल का परंतु थ्रो थोडा विरुद्ध दिशेला जाताना पाहायला मिळाला. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 23 धावा. गीते जो आपला क्लास आहे ना त्याच क्लासमध्ये खेळायचा प्रयत्न करा. ज्यावेळी आपला क्लास व्यतिरिक्त जेव्हा खेळायचा प्रयत्न करताना त्यामध्ये तुम्हाला यश येईलच याची गॅरंटी नसते.
लोअर फुल टच चेंडू हा क्लास असेल गीतेशचा मारण्याचा चेंडू आणि हा जातोय षटकार. आधीपासून 2 चेंडू असेच मिळाले होते परंतु प्लेट करण्याच्या नादामध्ये प्लेट आपल्याला जमत नाही. प्लेट हा नेहमी लेट होतो आणि ते मात्र षटकार येताना पाहिजे. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतो 29. विजेता संघ ठरताना पाहायला मिळतो बिरमणी संघ. विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ घोडेपाड संघ हाडलक. चला पुन्हा मॅच असेल आता बिरमणी विपक्ष आवळण संघ. बिरमणी विपक्ष आवळण क्वार्टर फायनलचा सामना असेल. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही कर्णधार त्वरा करायची आणि सज्ज राहायचं आहे.